पण ती घंटी असेल तुम्ही आता पुन्हा एकदा सज्ज व्हा. येणारे 12 चेंडू आणि 20 19 धावांची गरज आहे. यानंतर बिग बॅटल पुन्हा एकदा पाहणार आहोत. एकीकडे असलेले बिंदास 11 वडवली त्यांच्यासोबत भिडल सिद्धिविनायक नेरलवाडा. इथे बिग बॅटल पुन्हा एकदा पाहतो. अक्षय म्हात्रे विपक्ष दिनकर दलवे, सचिन लदगे विपक्ष ऋषी शिनारे. ही मॅच आपण पाहणार आहोत यानंतरची. 12 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश. आकाश हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. इथे पाहतोय चांगला झेल तन्मयचा त्या ठिकाणी. 12 चेंडू आणि 20 यासाठी 19 धावांची गरज असताना इथे झटका भेटला जातो. आकाश गोलंदाजी मार्कवरती आला आणि धनराज कावेरीला झटका देऊन गेला. ठोक दिजे. नऊ चेंडू आणि 19 धावांची गरज. इथे एक एक पारा चढला गेला. 9 चेंडू 19 धावा. मागच्या सामन्यामध्ये संघाला कमबॅक करून दिलं. इथं प्रशांत मोठं आपण पाहतो स्ट्राईकला आहे. फुलटा चेंडू फुल लेंथचा चेंडू. अमोल भोईर पुन्हा एकदा एबी ब्रँड मैदानावरती लाजवाब विकेट या ठिकाणी पाहतो. बॅक टू बॅक विकेट. सुंदर झेल. आकाश भोईरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. स्लो डिलरी गती परिवर्तन करून टाकलेला फुल लेंथचा चेंडू आणि त्यावरती अफलातून आपण पाहतो विकेट आणि झेल. बॅक टू बॅक तो झेल गत मॅच सारखा पकडलाय अमोल भोईरने. ठोक डीजे.
गोलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे त्याच्यासाठी. अफलातून गोलंदाजी इथे आमचे रमेश दादा कालन या ठिकाणी सांगतात जे प्रेक्षक उर्वरित आहेत जर तुम्ही आयवा झेल पकडला तर तुमच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. उर्वरित प्रेक्षकांसाठी पण सुवर्ण संधी आहे. इथे 100 रुपयाचा क्रॅश प्राईज आहे असेल. उर्वरित धावा बनवायच्या ते 19 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. आकाश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती राईट हँड ओव्हर द विकेट. प्रसाद टाटी ओरपी चेंडू फुल लेनचा चेंडू होता. इथे स्लिपमध्ये शतरक्षक आहे कोणत्या प्रकारची चुकी नाही गडबड नाही करत. लगातार डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू टाकलेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना 5 चेंडू सुरेख फेकले गेलेत. आत्तापर्यंत पहिले धाव ओपन करून देत नाहीये अमोल जो अग्रेसर होता बॅट्समनवरती गोलंदाजावरती हवी होणारा बॅट्समन नॉन स्ट्राईकला आहे. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. बाबा पॅकर पण चिंतेमध्ये काय घडतंय मैदानावरती. शेवटचा चेंडू 7 चेंडू 19 धावांची गरज. इथे फुल लेनचा चेंडू पुन्हा एकदा किशोर भोईर त्या ठिकाणी पोहोचला. झेल ड्रॉप झाले किशोर कडून पण इथे धाव घेतली नाहीये.